काय सांगू तो आनंद आहे ना म्हणजे खरोखर नाही का वाटतंय आपण काहीतरी कमवलंय नाही का. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चमचमीत भन्नाट फ्रेश व्हिडिओ मध्ये. तर आता आपली आंघोळ झाली आहे, आपल्याला जायचं व्हिडिओ अपलोड करायला. व्हिडिओ अपलोड करायला जायचं पण लय मोठा विषय नाही का. इथं गावामध्ये नेटवर्कचा एवढा खतरनाक प्रॉब्लेम राहतो, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट असं रस्त्याला जावं लागतं, नाहीतर गावाच्या बाहेरच जावं लागतं. इथं चांगलं नेटवर्क भेटतो. तर आता आपण जाणार डायरेक्ट पुलावर. पटू काय रे, कुठं चालला? सुट्टी नाही तुम्हाला? हा अरे सुट्टी आज. बटूला म्हटलं सुट्टी आज, पण बटू म्हणतो नाही शाळाची मिस काय करणार आधी लावतो काय माहिती. चला गाडीवर जाऊ मस्त पैकी. शाळेकडे यायचं तुम्हाला? शाळेकडे चाललोय ना. नंतर कधी? मग काही शाळा भरल्या जातात का रे? डेंजर दिसते बघ तुम्ही मला थोडे. शाळातच जाता पण काय रे. अय डॉन, हा माझा पुतण्या आहे बघा. तेव्हा माझ्याकडे यायलाच पळतोय नुसता. लय 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 लाडका आहे. चाल 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 चाल. नेमका मोबाईल धरलाय मी, मला घेता बी येईन त्याला. नानाचा एवढा लाडका आहे ना, मला पाहिलं का डायरेक्ट नुसतं पळतच सुटतो. अजून पळता येत नाही त्याला, पण तरी बी प्रयत्न आहे त्याचे. काय रे एवढी आठवण येत होती तुला? एवढा म्हणजे तर मीच लागत हो नाही का. मी दिसलो का मग बस कामच झालं तेव्हा. तर आपले फॅमिली मेंबर बघा सगळ्यांना हाय कर मस्त पैकी. तर चला त्याला देऊन टाकू त्याच्या पप्पाकडे. तर आता सगळ्यात पहिले आपल्या धनूला पेट्रोल टाकून घेऊ. किती टाकणार? 500. एवढं नका, एवढे पैसे नाही ना आपल्याकडे. तर भाऊ मी आता शिवरे फाटे पेट्रोल टाकायला आलो होतो, पण मला दुपारी यायचं निफाडला. काम काय एवढं मोठं नाही, एक डीपीची कोणी आणायची फक्त. पण मग आता जर गेलो तर मग दुपारी मला परत यावं लागेल नाही का. काय करावं काय डोकं चाला ना. जाऊ द्या चला दुपारचं भाऊ दुपारी आता जाऊन येऊ. इथपर्यंत आलो, इथून रिटर्न जायची 2-3 किलोमीटर निफाड राहिलंय. एवढं घेऊन येऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार नाही का. गाड्या आहे ना काही बोलूनच येते नाही माणसाला. तर चला मग जाऊन निफाडला आता. काय नाही चला. तर आता आपण इथून ढेपीची गोणी घेणार आहे. तर आता आपण ढेपीची गोणी घेतली आहे, बघू शकता मागं. चला भेटू आता घरी. तर भाऊनी तर आपले चोंडी मेंढीचे फॅमिली मेंबर भेटले होते. अचानक भाऊंनी बघितलं आणि गाडी वळून आले भेटायला नाही का. चालले होते गोणीला, अचानक रस्त्यात भेट जाईल नाही का. चालेल घ्या काळजी मग. आता डायरेक्ट नॉन स्टॉप कोणी का? चालेल या मग व्यवस्थित. भावना जेव्हा पण मला माझे फॅमिली मेंबर भेटते ना, काय सांगू तो आनंद आहे ना शब्दात नाही सांगता येणार असं राहतो. म्हणजे खरोखर नाही का वाटतंय आपण काहीतरी कमवलंय नाही का. जास्त काही नाही पण जीवाभावाचे माणसं तर 100% कमवले. त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे नाही का. भारी वाटतं तुम्ही भेटत्या बोलत्या, मनापासून एक काय म्हणते की अटॅचमेंट तयार होती नाही का. धन्यवाद.